नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे कन्नाडी मूव्ही, जी खरं तर एक तेलुगू रोमॅन्टिक हॉरर मूव्ही आहे. या कथेतील एक गोंडस कपल एक विचित्र आणि भयानक परिस्थितीत अडकतं. दोघं अनावधानाने एका स्मशानभूमीत पोहोचतात आणि जेव्हा ते तिथून आपल्या घरी परततात तेव्हा त्यांच्यासोबत असं काही घडतं की त्यांचं पूर्ण आयुष्य पालटून जातं. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. या चित्रपटात खरं तर 2 टाईमलाईन्स दाखवल्या आहेत. एक 2035ची आणि एक 2013ची. कथेची सुरुवात होते भविष्यकाळात म्हणजे 2035 पासून. इथे आपण डॉक्टर थरुण यांना पाहतो, जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या नातवाशी 3D व्हिडिओ कॉलवर बोलत असतात. तेवढ्यात तिथे काही सायकोलॉजीचे स्टुडंट येतात. त्यांचं म्हणणं असतं की ते लॉजिकल माइंड आणि सुपरनॅचरल फोर्सेस यासारख्या विषयावर रिसर्च करत आहे. डॉक्टर थरुण हे एक सायकॅट्रिस्ट असून एक पॅरासायंटिस्टसुद्धा होते, म्हणून ते त्यांच्याशी चर्चा करायला आले होते. ते स्टुडंट सांगतात की सध्या ते एका पुनर्जन्माच्या केसची स्टडी करत आहे, जिथे दिल्लीत राहणारी मनीषा नावाची 4 वर्षाची मुलगी अचानक स्वतःला सुमन म्हणू लागते आणि सांगते की तिचं खरं घर राजस्थानमध्ये आहे, जिथे तिचे खरे आई वडील राहतात. ती तिथे गेल्यावर त्या लोकांना ओळखते सुद्धा आणि खरोखरच तिथे सुमन नावाची एक मुलगी होती, जिचा 5 वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. हे ऐकून ते विचारतात, सर हे कसं काही शक्य आहे? त्यावर डॉक्टर थरुण सांगतात, ही दुनिया रहस्याने भरलेली आहे. इथे काहीही शक्य आहे. मग ते त्यांच्यासमोर 2013 मधली एक केस शेअर करतात. जी केस इतकी विचित्र होती की त्या केसने त्यांनाही हादरवून टाकलं होतं. आता कथा इथून 2013 मध्ये पोहोचते. इथे आपण 2 मुलींना पाहतो, ज्या गरीब वस्तीतील मुलांना फ्री स्कूल बॅग वाटत असतात. त्यांचं म्हणणं असतं की त्या एका फाउंडेशनतर्फे आल्या आहेत. तेवढ्या त्यांना एका मुलीबद्दल समजतं, जिला तिचा टॉक्सिक बाप शाळेत न पाठवता लोकांच्या घरी कामाला पाठवत असतो. पण तरीही ती छोटी मुलगी बॅग मागते आणि म्हणते, मी ही बॅग घालून शाळेसारखंच फील घेईल. तिच्या त्या निरागस बोलल्यामुळे त्या मुली तिला बॅग देतात. पण त्याच वेळी तिचा टॉक्सिक बाप तिथे येतो आणि बॅग हिसकावतो. शिवाय तो तिला मारतो सुद्धा, कारण ती कामावर जाण्याऐवजी इथे टाइमपास करत होती. हे पाहून त्यापैकी एक मुलगी त्याला म्हणते, तू जे करतो आहेस ना ते चुकीचं आहे. मुलांकडून काम करून घेणं हे बेकायदेशीर आहे. मी तुझी पोलिसात तक्रार करीन. पण तो माणूस फारच उद्धट असो. तो उलट तिला जोरात चापट मारतो आणि बाकीच्यांनाही मारतो. एवढंच नाही तर सगळ्यांना उन्हात बसून राहण्याची शिक्षा देतो. आणि ते सगळे काही बोलू शकत नाही, कारण तो एक गुंडा माणूस असतो आणि त्या भागातील बाकी गुंड त्याच्यासोबतच असतात. पण या गुंडांना हे माहिती नव्हतं की त्या मुलीचा नवरा एकदम स्ट्रिक्ट आणि रागीट स्वभावाचा आहे, अगदी कबीर सिंग टाईप. ती मुलगी तर शांतच असते, पण तिच्यासोबत असलेला मुलगा तिच्या नवऱ्याला चुपचाप मेसेज पाठवतो. बस मग काय, जसं त्याला कळतं की त्याच्या प्रीतीला कुणीतरी हात लावला आहे, तो कबीर सिंग स्टाईलमध्ये बुलेटवर तडकाफडकी तिथे पोहोचतो. तिथे पोहोचल्यावर तो सगळ्यात आधी आपल्या प्रीतीला पाहतो, जिला तो प्रेमाने बटरफ्लाय म्हणायचा. ती रडत असते आणि ती ज्या लोकांमुळे रडत होती ते लोक तिथेच उभे असतात. तो काही बोलत नाही. थेट तिथेच ठेवलेला गरम आयरन उचलतो आणि एकाच्या तोंडावर चिटकवतो. मग बाकी गुंडांचीही तो चांगलीच पिटाई करतो. मग शेवटी त्या गुंडांचा लीडर मैदानात उतरतो, पण त्याचाही तोच हाल होतो. या सगळ्या प्रकारानंतर बटरफ्लाय रागावते. तिलाही त्याच्यावर खूप प्रेम असतं, पण तिला त्याचं असं मारामारी करणं अजिबात आवडत नाही. ती म्हणते, मी हे प्रकरण माझ्या पद्धतीनं हाताळलं असतं. मारामारीची काही गरज होती का? यावर तो तिला समजावतो, पहा बटरफ्लाय, तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. तुझ्यावर कोणी हात उचलला म्हणून मी असं केलं, पण मी त्याला मारून नाही टाकलं, फक्त तुझ्यासाठी जिवंत ठेवलं. हे समजून खुश राहा. इथे लक्षात घ्या की या दोघांचं लव्ह मॅरेज झालं आहे आणि लग्नाला अजून फक्त 1च वर्ष झालं आहे. आणि आज बटरफ्लायचा पहिला वाढदिवस आहे लग्नानंतरचा. रात्री दोघं मिळून वाढदिवस साजरा करतात, केक कापतात, काही रोमॅन्टिक क्षण शेअर करतात आणि मग लाँग ड्राईव्हवर निघतात. पण वाटेत त्यांना एक बॅरिकेड लागतो. एक माणूस सांगतो की पुढे अपघात झाला आहे, म्हणून ते बाजूच्या रस्त्याने निघतात. याच दरम्यान तो मुलगा थोडा रोमॅन्टिक होतो आणि बटरफ्लायला किस करतो. पण तेवढ्या समोरून एक गाडी येते, त्यामुळे तो पटकन गाडी सांभाळतो. ती गाडी साईडने निघून जाते, पण ते दोघं समोर उभ्या असलेल्या रोड रोलरला धडकतात. सुदैवाने दोघेही वाचतात. फार जास्त इजा होत नाही, पण कारची चांगली दुर्दशा होते आणि वरून जागा पण एकदम सुनसान असते. बटरफ्लाय घाबरते. आता तिथं आपल्याला कळतं की बटरफ्लायचं खरं नाव दिया आणि त्या मुलाचं नाव ऋषी आहे. ऋषी पाहतो की समोर एक घर आहे. तो म्हणतो, चल तिथे जाऊन मदत मागूया. पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कळतं की घराला कुलूप आहे. दियाला का कोण जाणे, पण तिथे घाबरल्यासारखं वाटू लागतं. ती म्हणते, मला इथे काही बरोबर वाटत नाही, चल इकडून निघूया. एवढ्यात ती पाहते की तिथे जवळ एक स्मशान आहे आणि कोणाची तरी चिता पेटलेली आहे. त्यामुळे ती आणखी घाबरते आणि म्हणते, ऋषी प्लीज इकडून निघ. ऋषी तिला समजावतो, अगं इतकं का घाबरतेस?
स्मशान आहे म्हणजे तिथे कोणीतरी असेलच ना, चल पाहूया. पण दिया म्हणते, ऋषी तिथे कुणीही नाही, प्लीज इथून निघ. ऋषी मात्र तिचं ऐकत नाही आणि तिचा हात पकडून तिला स्मशानापर्यंत घेऊन जातो. तिथं खरंच कुणी नसतं. दिया म्हणते, पाहिलंस ना, मी म्हणत होते ना की इथे कुणीही नाही. आता प्लीज चल इथून. पण तेवढ्यात तिला जाणवतं की ऋषी अचानक गायब झाला आहे. ती खूप घाबरते आणि तेवढ्यात ऋषी अचानक तिच्या समोर येतो आणि तिला घाबरवतो. दिया खाली पडते आणि हे पाहून ऋषी जोरात हसायला लागतो. यावर दिया रागवते आणि म्हणते, तू पागल आहेस का? ही काय मस्ती करण्याची वेळ आहे का? आणि मग रागाने तिकडून निघून जाते. मग दोघं घरी परत येतात. घरी आल्यानंतर ऋषी तिच्याजवळ येतो. पण दिया त्याला दूर करते आणि म्हणते, आपण आता स्मशानातून आलोय. अंघोळ न करता मला हात लावू नकोस. आणि ती अंघोळ करायला जाते. त्याचवेळी आपण प्रेक्षक एक शॉकिंग गोष्ट पाहतो. आरशात दिया नाही तर दुसऱ्याच कुठल्या तरी अनोळखी मुलीचा चेहरा दिसतो. दुसऱ्या बाजूला ऋषी आधीच अंघोळ करून बाहेर येतो. तो आरशासमोर कंगवा करत असतो. पण तेव्हा तो जेव्हा स्वतःकडे पाहतो तेव्हा त्याला आपला चेहरा नव्हे तर दुसऱ्या कोणाचा तरी अनोळखी व्यक्तीचा चेहरा दिसतो. हे पाहून तो मागे सरकतो आणि घाबरून जातो आणि विचार करतो, माझ्या चेहऱ्याला हे काय झालंय? ऋषी घाबरत घाबरत पुन्हा आरशासमोर जातो. पण यावेळेसही त्याला स्वतःच्या जागी तोच दुसऱ्या माणसाचा चेहरा दिसतो. त्यामुळे घाबरून तो थेट रूमच्या बाहेर पडून जातो. तेवढ्यात दिया अंघोळ करून बाहेर येते आणि ऋषीला धावताना पाहते. ती विचारते, काय झालं तुला? तेव्हा ऋषीच्या लक्षात येतं की तिला मला पाहून काही वाटलेलं नाही, म्हणजे माझा चेहरा नीट आहे. पण मग आरशात दुसरा चेहरा का दिसत होता? तो तिला काहीच सांगत नाही, कारण ते घाबरू नये म्हणून. तो तिला काहीही न सांगता नॉर्मल असल्याचा अभिनय करतो. दिया आपल्या रूममध्ये जाते आणि ऋषी पुन्हा एकदा आरशासमोर जातो. पण यावेळेसही त्याला आरशात पुन्हा तोच बदललेला चेहरा दिसतो. त्याला काहीच कळत नाही की नेमकं त्याच्यासोबत काय चाललं आहे. दुसरीकडे दियासुद्धा आरशासमोर उभी राहते आणि तिलाही स्वतःच्या जागी दुसऱ्याच एका मुलीचा चेहरा दिसतो. ती सुद्धा घाबरते आणि विचार करते, माझ्या चेहऱ्याला हे काय झालंय? ती परत एकदा आरशात पाहते, पण तिथेही तिला तीच अनोळखी मुलगी दिसते. त्यामुळे ती घाबरून रूमच्या बाहेर पडते आणि ऋषीप्रमाणे ती सुद्धा हे सगळं लपवते, कारण तिला वाटतं की ऋषीला काही त्रास होऊ नये. ती सुद्धा नॉर्मल असल्याचा अभिनय करू लागते. म्हणजे हे दोघं एकमेकांवर एवढं प्रेम करतात की स्वतःची समस्या एकमेकांना सांगतही नाही, फक्त समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून. यानंतर ते दोघं नॉर्मल असल्यासारखं वागत जेवायला बसतात. नंतर ऋषी बाहेर येतो आणि आपल्या फोनमधील व्हॉट्सअपचा डीपी चेक करतो आणि तिथेही त्याला तोच अनोळखी माणूस दिसतो. हे पाहून तो खूपच घाबरतो आणि लगेचच आपल्या मित्राला कॉल करतो. पण अचानक त्याच्या कानात जोरदार झटका बसतो, अगदी विजेचा धक्का लागल्यासारखा. त्याचा कान सुन्न होतो. दुसरीकडे त्याचा मित्र फोनवर हॅलो हॅलो करत असतो. ऋषी लाऊडस्पीकर ऑन करून म्हणतो, भाऊ मी उद्या बोलतो, आणि कॉल कट करतो. आता त्याला जाणवतं की तो जेव्हा कान बंद करून बोलतो तेव्हा त्याला असा झटका बसतो. मग तो पुन्हा दोन्ही कान बंद करून बोलून पाहतो आणि पुन्हा झटका बसतो. आता त्याला पक्क कळतं, हो, माझं विचार करणं योग्य होतं. कान झाकून बोलल्यावरच हा झटका बसतो. दुसरीकडे ती आपल्या फोनवर पाहते तर तिची फेसबुक प्रोफाईल वगैरे सगळी बदललेली असते आणि जेव्हा ती फ्रंट कॅमेराने स्वतःकडे पाहते तेव्हाही तिला ती अनोळखी मुलगीच दिसते. दुसऱ्या सीनमध्ये ऋषी खोलीत बसून आपल्या कानांना चोळत असतो. तेव्हा दिया तिथे येते आणि तेव्हा त्याला असं करताना पाहते. ती विचारते, काय झालं? काही झालं का कानाला? ऋषी खोटं सांगतो, अगं आंघोळ करताना कानात पाणी गेलं. मग तो तिला जवळ बसून विचारतो, अगं एक सांग ना, तुला माझ्या चेहऱ्यात काही अजीब वाटतंय का? पण दियाला तो नेहमीसारखा मस्ती करत असेल असं वाटतं. पण तेवढ्यात तिची नजर आरशावर जाते आणि तिला तिथे दिसणारं दृश्य पाहून ती जोरात किंकाळते. ती एकदम घाबरते आणि थरथरत बसून राहते. हे पाहून ऋषी विचारतो, दिया काय झालं? तेव्हा दिया सांगते, माझ्या जागी आरशात मला दुसरीच एक मुलगी दिसते. आणि ती स्वतःला आरशासमोर नेऊन त्याला दाखवते. हे पाहून ऋषीचे होश उडतात, कारण हे सगळं त्याच्यासोबतही घडत होतं. आता त्यालाही वाटतं की तिला सगळं सांगितलंच पाहिजे. मग ऋषी म्हणतो, माझ्यासोबतही असंच काहीतरी होतंय, पण तू पॅनिक होऊ नकोस. आणि तो तिला आरशासमोर घेऊन जातो आणि तिला ते दाखवतो. पण दिया तो अनोळखी चेहरा पाहून घाबरते. दोघंही खूपच त्रासलेले आणि घाबरलेले असतात. पण यानंतर दिया असं काही पाहते की ती अक्षरशः थरथर कापायला लागते. ती ऋषीला भिंतीकडे बोट दाखवते आणि ऋषी पाहतो की त्यांच्या कपल फोटोची सुद्धा जागा बदललेली असते. दिया इतकी घाबरते की तिचं अंग थरथरायला लागतं आणि जणू तिच्या अंगातला प्राणच जातोय असं वाटतं. ऋषी तिला सावरतो आणि शांत करायला लागतो. पुढच्या सीनमध्ये ऋषी तिला घेऊन घराबाहेर बसलेला असतो. दोघंही विचार करत असतात की आपल्यासोबत हे सगळं काय होतंय. मग ऋषी म्हणतो, आपण ज्या दिवशी स्मशानातून आलो त्याच दिवसापासून हे सगळं सुरू झालंय. वाटतंय की तिथून काही आत्मा आपल्यावर चिकटल्या आहेत आणि त्याच आपल्याला आरशात दिसत आहेत. मग तो दियाला म्हणतो, पण तू घाबरू नकोस, मला एक गोष्ट चेक करायची आहे. आपल्याला एकच त्रास होतोय की नाही? एकदा तुझा कान बंद करून काहीतरी बोलून पहा. दी आपले कान बंद करून काहीतरी बोलते आणि लगेच तिलाही जोरदार झटका बसतो, ज्यामुळे ती घाबरते आणि ते पूर्णतः नैसर्गिक होतं. ऋषी तिला सावरतो आणि समजवतो
यातलं अजून काहीही आईला सांगू नकोस. आधी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे नेमकं आहे तरी काय. मग मध्यरात्री ऋषी उठून वॉशरूमला जातो आणि तेवढ्यात दिया अचानक भूत बनून त्याच्यासमोर उभी राहते. तिला पाहून ऋषी घाबरतो आणि विचारतो, दिया तुला काय झालं? पण दिया काहीच बोलत नाही. ती एकदम विचित्रपणे आणि खतरनाक पद्धतीने हसते. अचानक ती जोरात किंचाळते आणि ऋषीवर हल्ला करते. ती त्याचा गळा पकडते आणि त्याला उचलून थेट टेबलकडे फेकते. ऋषी अजून सांभाळत असतो तोपर्यंत ती त्याचं डोकं पकडून त्याला टबमध्ये बुडवायला लागते. पण तेवढ्यात ती अचानक गायब होते. ऋषी ऋषी खोकत खोकत तिथेच पडतो. पण मग तो पाहतो की खरं तर दिया छतावर उभी आहे आणि ती त्याच्याकडेच येते. ऋषी घाबरून ताबडतोब उभा राहतो, पण तेवढ्यात तो आरशात पाहतो आणि त्याला दिसतं की दिया त्याच्या मागे उभी आहे आणि आता ती त्याला पकडून आरशात आपटवणारच असते. पण त्याचवेळी दिया जागी होते. तिला समजतं की हे तिचं एक भयानक स्वप्न होतं. ती लगेच ऋषीच्या जवळ जाते आणि त्याला मिठी मारून रडायला लागते. ती सांगते, मी फार वाईट स्वप्न पाहिलंय. त्या स्वप्नात माझ्यातल्या भूताने तुला मारलं. मला खूप भीती वाटते की मी खरोखरच तुला काही करू नये. ऋषी तिला समजावतो, शांत हो, माझ्यातही एक भूत आहे. जर तू व्हायलंट झालीस तर तो भूत पण सायलेंट राहणार नाही. मग तो म्हणतो, हे सगळं सोड. मला एक गोष्ट लक्षात आली आहे. हे सगळं आपल्यालाच दिसतंय. कारण जर खरंच आपली प्रोफाईल फोटो बदलली असती तर आपल्या कुठल्या तरी मित्राचा किंवा नातेवाईकाचा फोन आला असता. पण अजून तसं काहीच झालेलं नाही. तेवढ्यात घरातील मोलकरीण म्हणजे मेड येते आणि समोरच त्या अननोन माणसांचा फोटो लागलेला असतो. ऋषीला आपली थेअरी तपासायची कल्पना येते. तो मोलकरीणला म्हणतो, पहा त्या फोटोवर धूळ आहे, जरा ती साफ करा ना. मोलकरीण फोटो साफ करायला जाते आणि दोघंही तिचं रिॲक्शन पाहतात. पण मोलकरीण शांतपणे फोटो साफ करून म्हणते, साहेब धूळ नाही, तुम्हाला दुरून तसं वाटत असेल, आणि असं म्हणून ती निघून जाते. त्यामुळे ऋषीची थेअरी बरोबर ठरते की फक्त त्यांनाच फोटो किंवा आरशात दुसऱ्यांचे चेहरे दिसत आहे. इतर लोकांना मात्र सगळं काही नॉर्मल दिसत आहे. आता ऋषी दियाला म्हणतो, एक काम करूया, आपण दोन्ही बाजूंनी याचा शोध घेऊ. मी एका सायकॅट्रिस्टकडे जातो आणि तू चर्चमध्ये जाऊन फादरशी बोल. यामागे खरंच भूत आहे का की मानसिक आजार हे तरी स्पष्ट होईल. ऋषी डॉक्टरकडे जातो. त्याची गोष्ट ऐकून डॉक्टर सांगतो, काल रात्री तुम्ही स्मशानात एखादी चिता पाहिली, त्यामुळे तुम्हाला भीती वाटली आणि त्याचा मानसिक परिणाम झाला. ही काही भूताची गोष्ट नाही, हा एक भ्रम आहे. डॉक्टर सांगतो की त्यांनी हिप्नोथेरपीमध्ये PhD केली आहे आणि हा प्रॉब्लेम तो एका क्षणात सोडू शकतो. मग तो ऋषीला एका आरशासमोर बसवतो. पण ऋषीला आरशात पाहायला भीती वाटत असते. त्यावर डॉक्टर म्हणतो, घाबरू नको, काहीच होणार नाही. पण तेवढ्यात डॉक्टर स्वतः आरशात पाहतो आणि चकित होतो. दुसरीकडे दिया चर्चमध्ये असते. तिथे फादर देखील आरशात त्या दुसऱ्या मुलीचा चेहरा पाहून थक्क होतो. दिया विचारते, फादर, आरशात जी मुलगी दिसत होती ती मेली आहे का? तिची आत्मा माझ्या शरीरात आली आहे का? पण यावर फादर काही स्पष्ट सांगू शकत नाही. त्याला समजत नाही की ती आत्मा आहे की काहीतरी वेगळं. फादरला यासारखीच आणखी एक जुनी केस आठवते. तो सांगतो की 400 वर्षापूर्वी ग्रीसच्या एका गावात एक मूल आरशात एक प्रौढ माणूस पाहायचा. गावकऱ्यांनी असं समजलं की त्या मुलावर डेमनचा प्रभाव आहे आणि त्यांनी त्या डेमनला घालवण्यासाठी त्या मुलालाच मारलं. मी एका पुस्तकात वाचलं होतं, पण आज पहिल्यांदा असं काही प्रत्यक्ष पाहतो आहे. इथे डॉक्टरकडेही कोणतंच उत्तर नव्हतं की आरशात जो दुसरा माणूस दिसतो आहे तो कोण आहे आणि त्याचा आणि ऋषीचा काय संबंध. पण तो ऋषीला म्हणतो, मी तुला हिप्नोटाईज करतो आणि तुला विचारतो, तुझ्या मेंदूमध्ये याबाबत काही दडलेली माहिती असली तर ती बाहेर येईल. तो सांगतो, कधी कधी काही गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठवलेल्या असतात, ज्या आपल्यालाही आठवत नसतात, पण अनकॉन्शियस माइंडमध्ये त्या नोंदवल्या गेलेल्या असतात. हिप्नोटिझममध्ये अनकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे ऋषीने जर त्या माणसाला कुठे पाहिलं असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही माहिती असेल तर ती बाहेर येईल. मग डॉक्टर ऋषीला हिप्नोटाईज करतो आणि विचारतो, तू हा माणूस कुठे पाहिलाय का? तू याला ओळखतोस का? याबद्दल तुला काही माहिती आहे का? पण ऋषी काहीच सांगू शकत नाही. तो माणूस त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी असतो. दुसऱ्या बाजूला दिया चर्चमधून घरी परतते आणि तेवढ्यात तिची सासू पण घरी येते. कारण काल रात्रीपासून दोघंही फोन उचलत नव्हते आणि ती खूप काळजीत होती. ती दियाला चांगलंच सुनावते आणि विचारते, ऋषी कुठे आहे? तेव्हा दिया खोटं सांगते, काल रात्री तो बाथरूममध्ये पडला होता म्हणून तो डॉक्टरकडे गेला आहे. दुसरीकडे ऋषीसुद्धा घराकडे परतत असतो आणि त्याच वेळी त्याची आई आरशात दियाचा भयानक चेहरा पाहते आणि घाबरते. ती म्हणते, ही माझी सून नाही, ही दर एखादी भूतनी आहे, आणि चुपचाप तिचा फोटो काढून ठेवते. इतक्यात दिया ऋषीला कॉल करते आणि विचारते, डॉक्टरांनी काय सांगितलं? ऋषी सांगतो, डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्यात, म्हणालेत की याने बरं वाटेल. मग तो विचारतो, तुला फादरने काय सांगितलं? दिया म्हणते, फार स्पष्ट काही नाही सांगितलं, फक्त एवढंच बोलले की काळजी करू नकोस आणि धैर्याने वाग. ती सांगते की सासूबाई घरी आल्या आहेत, कारण काल रात्रीपासून आपण फोन उचलत नव्हतो म्हणून त्यांनी मला खूप सुनावलं. त्यांनी तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा मी सांगितलं की तू बाथरूममध्ये घसरलास आणि डॉक्टरकडे गेला आहेस आणि तू पण त्यांना हेच सांग. प्लीज लवकर परत ये. मला एकदम विचित्र वाटत आहे,
पण ऋषी म्हणतो आताच येऊ शकत नाही. आधी मला स्मशानात जाऊन विचारायचं आहे की काल तिथे कोणत्या 2 लोकांचे अंतिम संस्कार झाले होते का? घाबरू नकोस, मी लवकरच परत येईन. मग तो स्मशानात जातो, जिथे त्याला एक वृद्ध बाई भेटते. ऋषी त्यांना विचारतो, माई, काल इथे 30-35 वर्षाच्या कोणत्याही मुलामुलीची शव पेटवली गेली होती का? पण त्या सांगतात, नाही रे बाबा, ते तर म्हातारे होते. हे कोण? ऋषी अजूनच गोंधळतो. मग हे दोघं कोण होते आणि आमच्यावरच येऊन का बसले, हा त्याला प्रश्न पडतो. दुसरीकडे ऋषीची आई ते फोटोज डॉक्टर थरूनला दाखवते. त्याच प्रकारे ही केस डॉक्टर थरूनकडे येते. ऋषीची आई म्हणते, डॉक्टर, हे काय चाललंय? माझ्या सुनीवर काही भूत वगैरे आहे का? डॉक्टर थरून म्हणतो, तुमच्या सुनेला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. आधी तिला इकडे घेऊन या. मग ऋषीची आई ऋषीला कॉल करून हे सगळं सांगते. आज आरशात मला दियाच्या जागी दुसरीच मुलगी दिसली. मला काहीच कळेनासं झालं, म्हणून मी थेट डॉक्टर थरूनकडे आले. फोन स्पीकरवर होता म्हणून दिया देखील हे सगळं ऐकते. तेव्हा ऋषी विचार करतो की आता आईपासून काही लपवण्यात अर्थ नाही. आणि मग तो आईला सांगतो की मलाही आरशात कोणीतरी वेगळंच दिसतो आहे. त्यानंतर दोघंही डॉक्टर थरूनकडे जातात. थरून त्याला मानसिक समस्याचं लक्षण मानतो. पण जेव्हा ऋषी त्याला आरशासमोर नेऊन त्या दुसऱ्या माणसाचा चेहरा दाखवतो, तेव्हा थरून सुद्धा आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, हे प्रकरण खूपच विचित्र आहे. मग तो एका पोलीस अधिकाऱ्याला बोलवतो आणि त्याला आरशात दिसणाऱ्या माणसाचा चेहरा दाखवतो, जेणेकरून तो शोध घेऊ शकेल की तो व्यक्ती जिवंत आहे की नाही. पण अशा गोष्टींमध्ये वेळ लागतो आणि ऋषीला लगेचच उत्तर हवं असतं, हे भूत आहे की नाही. त्यावर डॉक्टर एक EVP मशीन काढतो, जी खास भूते आणि आत्म्यांच्या फ्रिक्वेन्सी ओळखण्यासाठी वापरली जाते. डॉक्टर ऋषीला सांगतो, या मशीनमध्ये काहीतरी बोल. पण मशीनमध्ये काहीही रेकॉर्ड होत नाही. मग डॉक्टर सांगतो, ही गोष्ट भूताची नाही, कदाचित एखादी दुर्मिळ मेडिकल कंडिशन असेल. मी काही औषध लिहून देतो, कदाचित यामुळे तुम्हाला थोडा आराम होईल. त्यांच्या निघून गेल्यानंतर पोलीस ऑफिसर म्हणतो, सर, तुम्ही धन्य आहात. तुम्ही भूत वगैरे बोललात म्हणून मी तर आधीच घाबरलो होतो. त्यावर थरून म्हणतो, आरशात दुसरा चेहरा दिसतो आहे. भूत नाही तर मग आणखी काय आहे? ऑफिसर म्हणतो, सर, हे काय सांगताय तुम्ही? आधी तर मेडिकल कंडिशन आहे असं म्हणत होता आणि आता म्हणत आहेत की भूत आहे. थरून सांगतो, पेशंटसमोर आपण असं थेट सांगू शकत नाही की तुझ्या अंगात भूत आहे. ते आधीच घाबरलेले आहेत, त्यामुळे आधी विश्वास बसू द्या. मग तो ऑफिसरला खरी EVP डिव्हाइस दाखवतो. आधी जी दाखवली होती ती खोटी होती. म्हणूनच त्या डिव्हाइसमध्ये काहीही रेकॉर्ड झालं नव्हतं. पण जेव्हा डॉक्टर ते प्ले करतो, तेव्हा त्यामध्ये विचित्र आवाज ऐकू येतो, जणू काही डिस्टॉर्टेड, अनैसर्गिक. हे सगळं झाल्यावर जेव्हा डॉक्टर थरून आपल्या घरी जायला लागतो, तेव्हा त्याला अचानक ऋषी दिसतो. तो खूपच रागात त्याच्याकडे पाहत असतो. थरून विचारात पडतो की याला असं काय झालंय, आणि इतक्यात ऋषी अचानक गायब होतो. नंतर थरून कॅफेमध्ये जातो, पण ऋषी तिथेही त्याला स्टॉक करत असतो. काही वेळाने तो पुन्हा गायब होतो. थरून जेव्हा कॅफेमधून आपल्या कारमध्ये जातो, तेव्हा त्याला आरशात दिसतं की मागच्या सीटवर ऋषी बसलेला आहे. डॉक्टर लगेचच समजतो की ऋषी मुद्दामच त्याला घाबरवत आहे. मग तो बाहेर येतो आणि ऋषीला बोलतो. तो म्हणतो, अरे यार, मी तर तुझी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तू तर मलाच घाबरवतो आहेस. तेव्हा ऋषी सांगतो की त्याला संशय आला होता की डॉक्टर काहीतरी लपवतोय, खरी गोष्ट सांगत नाहीये, म्हणून त्याने हे सगळं केलं. डॉक्टरला जाणवावं की भीती कशी असते आणि आता त्याला सत्य हवं होतं. व डॉक्टर अखेर सांगतो, ही काही मेडिकल कंडिशन नाही, तुझ्यात जे काही आहे ते खरंच भूतच आहे. पेशंटला हे थेट सांगितलं तर त्याला पॅनिक अटॅक येऊ शकतो, म्हणून मी आधी काही सांगितलं नाही. पण मला या केसला समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत तू थोडा पेशन्स ठेव, माझ्यावर विश्वास ठेव आणि सगळं ठीक होईल. ऋषी त्याला म्हणतो, सॉरी डॉक्टर, तू मला त्रास दिला. मग तो तिकडून बाहेर निघतो आणि ड्रिंक करायला जातो. तिथे एक नशेतला माणूस त्याच्यासोबत बडबड करायला लागतो. तेव्हा ऋषी म्हणतो, भाई, माझ्याशी वाद घालू नकोस, माझ्या अंगात भूत आहे. पण तो माणूस नशेत असतो, त्यामुळे त्याला काही समजत नाही. उलट तो त्याच्यासोबतच सेल्फी घ्यायला जातो आणि तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये ऋषीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा चेहरा दिसतो. हे बघून तो माणूस दचकतो, विचारतो, भाई, हे काय आहे? ऋषी सांगतो, हो, मी आधीच सांगितलं होतं ना की माझ्यात भूत आहे, हाच आहे तो. हे बघून तो माणूस एकदम शुद्धीत येतो आणि तिकडून पळ काढतो. पुढच्या दिवशी डॉक्टर थरून ऋषी आणि दियाला बोलावतो, कारण पोलीस ऑफिसरने शोधून काढलेलं असतं की आरशात दिसणारे ते भूत कोण होते. पोलीस सांगतो की ज्या रात्री ऋषी आणि दिया स्मशानाजवळ गेले होते, त्याच रात्री त्याच रस्त्यावर एका अपघातात एका कपलचा मृत्यू झाला होता. त्यांचं नाव होतं अर्जुन आणि माधवी. जेव्हा ऋषी आणि दिया त्यांच्या मृत्यूची बातमी आणि स्वतःची छायाचित्रे वर्तमानपत्रात पाहतात, तेव्हा त्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तेव्हा त्यांना कळतं की त्या रात्री अपघातात ते दोघं वाचले नव्हते आणि त्यांचाच मृत्यू झाला होता. म्हणजे प्रत्यक्षात ऋषी आणि दिया हेच अर्जुन आणि माधवी आहेत आणि त्यांच्या आत्म्याने ऋषी आणि दियाच्या शरीरात प्रवेश केला आहे. म्हणूनच आरशात त्यांना स्वतःचं रूप दिसत नव्हतं, ते अर्जुन आणि माधवीचं रूप होतं. आणि कारण त्यांची मेमरी ऋषी आणि दियाशी एकरूप झालेली होती, त्यामुळे त्यांना स्वतःच भास होत होता की ते ऋषी आणि दिया आहे. म्हणून जे भावना ऋषी दिया अनुभवत होते
तेच हे दोघंही अनुभवत होते, कारण त्यांना माहिती नव्हतं की ते दोघं आधीच मरण पावले आहेत आणि कोणाच्या तरी शरीरात आहेत. त्यांना वाटत होतं की हे त्यांचंच घर आहे. ऋषी आणि दियाचा त्या घरात फोटो होता, कारण खरं तर हे घर त्यांचंच होतं. फोनसुद्धा त्यांचेच होते, त्यामुळे डीपी देखील त्यांचीच होती. त्यामुळे हे सगळं अगदी ऑब्व्हियस होतं. आणि जी स्त्री घरात होती ती ऋषीची आई होती, अर्जुनची नाही. या दोघांच्या आत्म्यांनी ऋषी आणि दियाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्या शरीरातील आठवणी आणि अनुभव त्यांच्या सगळ्या जाणिवा बनल्या होत्या. डॉक्टर थरून ही गोष्ट अर्जुनच्या दृष्टिकोनातून समजवत होते, त्यामुळे प्रेक्षक अर्जुन आणि माधवीला बाहेर पाहत होते आणि ऋषी आणि दियाला आरशात. पण प्रत्यक्षात सत्य अगदी उलट होतं आणि म्हणूनच आपण सुद्धा हेच पाहत होतो. पुढे ही सगळी कहाणी अर्जुनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितली जाईल. कहाणी पुढे सुरू होते तिथून जिथे अर्जुन आणि माधवीला त्यांच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होते आणि आता ते पूर्णपणे जागरूक झाले होते. ते भूत होते, म्हणून ते ऋषी आणि दिया यांना नियंत्रित करत होते. अर्जुनला आता हे समजून घ्यायचं होतं की आपण त्यांच्या शरीरात कसे आलो, म्हणून तो आरशासमोर जाऊन ऋषीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन जेव्हा ऋषीला मिररसमोर आणतो तेव्हा ऋषी त्याला पाहून घाबरतो आणि तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. पण अर्जुन त्याला थांबवतो आणि समजावतो, मला घाबरू नकोस, मला फक्त सांग की त्या रात्री काय झालं होतं. मग कळतं की त्या रात्री ऋषी आणि दिया देखील त्याच रस्त्यावरून जात होते. ॲक्सिडेंट झालेली कार दिसली म्हणून ते बघायला थांबले. त्यावेळी अर्जुन आणि माधवीची मृतदेह कारमध्ये नव्हती, पण त्यांच्या आत्मा कारशी जोडलेल्या होत्या आणि तिथूनच त्या आत्म्या ऋषी आणि दियावर झपाटल्या होत्या. त्यानंतर दोघं स्मशानात गेले, जिथे ऋषीने दियाला घाबरवलं होतं. तिथूनच जेव्हा ते घरी आले तेव्हा आरशात त्यांना त्यांच्यातील भूत म्हणजे अर्जुन आणि माधवी दिसायला लागले. अर्जुन आणि माधवी सुद्धा हेच अनुभवत होते, फक्त त्यांना त्यांच्या उलट दृश्य दिसत होतं. आता ऋषीच्या शरीरात अर्जुन पूर्णपणे जागृत झाला होता, म्हणून अर्जुन थरुणकडे जातो आणि विचारतो, आता आपल्याला काय करायला हवं. डॉक्टर सांगतात, तुमच्या आठवणी पुन्हा जागा करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या घरी जा, आपल्या खरी आईवडिलांना ओळखण्याचा प्रयत्न करा. मग अर्जुन माधवीसोबत आपल्या मूळ पत्त्यावर जातो. तिथे पोहोचल्यावर त्याला आठवतं की तो तिथे क्रिकेट खेळायचा. जेव्हा तो आपल्या घराच्या दिशेने जातो तेव्हा त्याला लहानपणाच्या आठवणी येतात. घरात शिरल्यावर तो पाहतो की त्याचे आई वडील अजूनही त्याच्या मृत्यूच्या दुःखात रडत आहे. हे पाहून त्याला सहन होत नाही आणि तो लगेचच परत निघतो. हळूहळू त्याच्या आणि माधवीच्या सगळ्या आठवणी परत येऊ लागतात. मग आपल्याला अर्जुन आणि माधवीची पूर्ण कहाणी कळते. ते दोघं कॉलेजपासूनच एकमेकांवर प्रेम करत होते. पण अर्जुन थोडा कबीर सिंग टाईपचा होता. कॉलेजमध्ये भांडण राडे यामध्ये कायमच तो असायचा. म्हणून माधवीच्या आईवडिलांना तो अजिबात आवडत नव्हता आणि ते दोघांच्या लग्नाच्या विरोधात होते. पुढे जेव्हा अर्जुनच्या आईवडिलांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा उलट त्यांचंच भांडण झालं. हे प्रकरण अर्जुनच्या आईवडिलांच्या आत्मसन्मानावर आलं. मग तेही या लग्नाच्या विरोधात गेले. मग अर्जुन आणि माधवीने काय केलं तर दोघांनी पळून जाऊन कोर्ट मॅरेज करून टाकलं. या सगळ्यामुळे दोघांच्याही कुटुंबाने त्यांच्याशी संबंध तोडले आणि त्यांच्याकडे पाठ फिरवली. खरं तर अर्जुनला ऋषीच्या शरीरात अडकून राहायचं नव्हतं, त्याला त्या शरीरातून बाहेर पडायचं होतं. त्यासाठी तो अनेक उपाययोजना करू लागला. तो ऋषीला पाण्यात बुडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित यातून झालेल्या त्रासामुळं आत्मा शरीरातून बाहेर पडेल असा त्याचा अंदाज असतो, पण हा उपाय निष्फळ ठरतो. यानंतर तो ऋषीला ट्रेडमिलवर पूर्ण वेगात धावायला लावतो, पण हेही काम करत नाही आणि या सगळ्यात बिचारा ऋषीचीच फरफट होते. यानंतर ते एका तांत्रिकाकडेही जातात की तो अर्जुनला ऋषीच्या शरीरातून बाहेर काढेल, पण तांत्रिक तर फसवा निघतो. जेव्हा त्याला खरा भूत दिसतो तेव्हा तो सतत घाबरून पडतो. शेवटी अर्जुनला हार मानून ऋषीच्या शरीरात राहावं लागतं. माधवीबाबत बोलायचं झालं तर तिची आणि दियाची छान मैत्री झालेली असते. त्या दोघी आरशासमोर बसून तासनतास गप्पा मारतात. अशाच पद्धतीने त्यांचे दिवस जात असतात. एक रात्री अर्जुनला स्वप्नात सगळं आठवतं की त्या रात्री खरं तर काय घडलं होतं. ॲक्सिडेंट नंतर दोघंही अजून जिवंत होते. मग त्याला आठवतं की काही लोकांनी बाहेरून त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता आणि त्या क्षणानंतर त्याच्या डोळ्यांपुढे अंधार पसरतो. या आठवणींमुळे अर्जुनला समजतं की त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला नव्हता, तर त्यांची हत्या करण्यात आली होती. मग तो आरशासमोर जाऊन ऋषीशी संवाद साधतो. त्यातून त्याला समजतं त्या रात्री एक माणूस त्यांना वाटे थांबवतो आणि सांगतो की पुढे अपघात झालाय, रस्ता बंद आहे. पण खरं तर तिथे तसं काहीच नव्हतं. त्यांना मुद्दाम सुनसान रस्त्यावर वळवण्यात आलं होतं, जिथे आधी सापडा लावलेला होता आणि त्याच कारद्वारे अपघात घडून आणला गेला होता. पण जेव्हा अर्जुन आणि माधवी त्या अपघातातून वाचले तेव्हा त्या लोकांनी येऊन त्यांना संपवलं. हे समजल्यावर अर्जुन धावत जाऊन माधवीला सांगतो, आपला मृत्यू अपघातात झालेला नाही, आपला मर्डर झाला आहे. आता अर्जुनला बदला घ्यायचा असतो, पण माधवी त्याला शांत राहायला सांगते. असं काहीही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. तुझ्या कृतीमुळे ऋषी अडचणीत येईल. आपली केस पोलिसांकडे आहे, ते पाहतील, तू शांत राहा. पण अर्जुनचा राग 7व्या आसमानी असतो. तो म्हणतो, मी शांत कसा राहू? त्यांनी आपलं आयुष्य संपवलं, आपल्या आयुष्याची राग केली, मी त्यांना सोडणार नाही. तेवढ्यात त्याच्या नाकातून रक्त येऊ लागतं, जे प्रत्यक्षात ऋषीचं असतं. आता मात्र अजून एक मोठा प्रश्न निर्माण होतो.
दुसऱ्या दिवशी अर्जुन डॉक्टर थरूनकडे जातो आणि त्याला विचारतो, ऋषीच्या जीवाला काही धोका तर नाही ना? थरून सांगतो, नाही. प्रत्यक्षात तुमच्या मेमरी परत येत आहे, पण ऋषीचा मेंदू गोंधळात आहे. अशा केसमध्ये असं होणं सामान्य आहे. पण एवढ्यात एक विद्यार्थी मध्येच गोष्ट थांबवतो आणि म्हणतो, डॉक्टर, तुम्ही पुन्हा एकदा खोटं बोललात ना, जेणेकरून ते घाबरू नये. खरं तर ऋषीचा जीव धोक्यात आहे. डॉक्टर थरून मान्य करतो, हो, तो अगदी बरोबर आहेस. तो विचारतो, पण डॉक्टर असं का होतंय? त्यावर डॉक्टर सांगतात, कारण आता दोघांच्याही मेमरी एकत्र सक्रिय झाल्या आहेत आणि ते ऋषीचा मेंदू एकट्याने हाताळू शकत नाही. त्यात अर्जुनचा भावना, त्याचा राग, ऋषीची भीती, या सगळ्या भावना त्याचा मेंदू पेलू शकत नाही. आणि हे असंच काही दिवस चालेल, पण ऋषीला ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. त्याचा जीव धोक्यात आहे. हे डॉक्टर इतरांना सांगत नाही, पण ऋषीच्या आईला ते सांगतात. ती काळजीने गोंधळते, पण डॉक्टर तिला विश्वास देतात की आपण काहीतरी उपाय नक्की शोधू. दरम्यान अर्जुन ऑफिसरला भेटतो आणि आपल्या केसला अपघात नव्हे तर खून असल्याचं सांगतो. आणि तो मागे लागतो की खरा गुन्हेगार कोण आहे ते शोधा. आणि मग एके दिवशी अर्जुनला तोच माणूस दिसतो, ज्याने त्यांना त्या रात्री दुसऱ्या रस्त्यावर ओढवलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे तो माणूस त्याच गटाशी संबंधित होता, ज्याच्याशी अर्जुनने स्टोरीच्या सुरुवातीला झगडा केला होता. अर्जुनला आता पक्क समजतं की त्यांच्या मर्डर मागे यांचाच हात आहे. दुसरीकडे डॉक्टर थरून एका ब्रेन सर्जनशी बोलत असतो की ऋषीची मेंदूची सर्जरी करायची आहे, पण सर्जन तयार नसतो. तो म्हणतो, एका मेंदूमध्ये 2 व्यक्तींची मेमरी एकाच वेळी ॲक्टिव्ह असणं हे शास्त्रशुद्धदृष्ट्या अशक्य आहे. हे सुपरनॅचरल केस आहे. तुम्ही याला वैद्यकीय पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करत आहात. थरून उत्तर देतो, जर सर्जरी केली नाही तर ऋषी जास्तीत जास्त 10-15 दिवसच जगेल. आपल्याला रिस्क घ्यावीच लागेल. कदाचित एखादा चमत्कार होईल. हे ऐकून शेवटी सर्जन तयार होतो. मग ही गोष्ट अर्जुनला सांगितली जाते. डॉक्टर एक छोटीशी सर्जरी करणार आहेत. त्यानंतर तू ऋषीच्या मेंदूतील मेमरीतून निघून जाशील. हे ऐकून अर्जुन समजतो की त्याचं अस्तित्व संपेल. पण तो तयार असतो. म्हणतो, मी आधीच मरण पावला आहे. माझ्यामुळे ऋषी आणि त्याच्या कुटुंबाला त्रास होऊ नये. यानंतर अर्जुन माधवीला घेऊन रेस्टॉरंटमध्ये जातो, थोडा वेळ एकत्र घालवायला. पण तिथेच तो त्या माणसाला पाहतो, त्याच गटातील एक सदस्य. आणि मग काहीतरी कारण सांगून तो तिकडून निघून जातो. तो त्याचा पाठलाग करतो आणि त्याच्या अड्ड्यावर पोहोचतो, जिथे त्याची संपूर्ण टोळी एकत्र जमलेली असते. त्यांचा लीडर तोच असतो ज्याने आधी माधवीला चापट मारली होती. आता अर्जुन ठरवतो की तो बदला घेणार. तो चेहऱ्यावर रुमाल बांधतो, जेणेकरून ऋषी ओळखला जाऊ नये. आणि मग त्या सर्वांना जबरदस्त मारतो. त्याला वाटतं की सगळ्यांना ठार मारावं, पण मग केस बिघडेल आणि ऋषी अडचणीत येईल. म्हणून तो त्यांच्यावर फक्त राग काढतो आणि निघून जातो. तो परत रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो. माधवीला अजिबात समजत नाही की तो काय करून आला आहे. दुसरीकडे ऑफिसर अर्जुनची केस सॉल्व्ह करतो. पोलीस ऑफिसर अर्जुनला ठाण्यात बोलवतो आणि त्या अपघाताशी संबंधित सर्व लोकांचे जबाब ऐकवतो, ज्यात उघड होतं की अर्जुनचा डाऊट अगदी बरोबर होता. त्या रात्री खरंच त्याला आणि माधवीला मारण्याचा प्लॅन तयार केला गेला होता. आधी चतुराईने त्यांना दुसऱ्या रस्त्यावर वळवलं गेलं आणि मग मागून जीपमध्ये सर्व लोक त्यांचा पाठलाग करत होते. पण त्याआधीच अर्जुन आणि माधवीचा एक अपघात होतो, जो या गुन्हेगारांनी प्लॅन केलेला नव्हता. अपघात करणारा गाडीवाला त्यांचा माणूस नव्हता, तर एक सामान्य माणूस होता, जो त्या मार्गावरून जात होता. हा अपघात पाहून त्या गुन्हेगारांना वाटतं, चला, अर्धं काम तर आपसुकच झालंय. मग ते ठरवतात की आता जाऊन त्यांना संपवूया. पण त्या ठिकाणी काही लोक दारू पिऊन बसलेले असतात. अपघात बघून ते मदतीला धाव घेतात. गाडी यातून लॉक असते, म्हणून ते काच फोडून अर्जुन आणि माधवीला बाहेर काढतात. अर्जुन त्यांना चुकून अटॅकर समजतो, पण प्रत्यक्षात ते मदतीसाठी आलेले असतात. पण ते दोघं गाडीतून बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला असतो. दुरून हे पाहून गुन्हेगार समाधानी होतात की त्यांचं काम आपोआपच झालंय आणि ते तिकडून निघून जातात. तेवढ्या तिथे ॲम्ब्युलन्स येते आणि ॲम्ब्युलन्स पाहून ते दारुडे लोक तिकडून पळून जातात की कुठं पोलिसांच्या झंझटीत अडकू नये. ॲम्ब्युलन्स अर्जुन आणि माधवीचे मृतदेह घेऊन जाते. अर्जुनला आता हे समजतं की त्यांचा मृत्यू खरोखर अपघातामुळेच झाला होता आणि ती चूक त्याचीच होती. मग तो सगळी गोष्ट माधवीला सांगतो. मला वाटत होतं की आपला खून झाला आहे आणि ज्यांनी हे केलं त्यांना ठार मारावं, पण खरी तर चूक माझी होती. मी गाडी चालवताना गाफीलपणा केला. माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे तुझाही प्राण गेला. मी फक्त माझं नाही तर तुझंही आयुष्य बर्बाद केलं. अर्जुन रडायला लागतो. माधवी त्याला समजावते, तुझं मन छोटं करू नकोस. त्या अपघाताला मीही जबाबदार होते आणि जर तुझं एकट्याचं निधन झालं असतं तर मी तुझ्या विना कशी जगले असते. निदान मृत्यूनंतर मी तुझ्यासोबत आहे, याच गोष्टीचं मला समाधान आहे. खरं तर आता या दोघांचं ऑपरेशन होणार असतं. त्याआधी त्यांनी ठरवलं की शेवटचं एकदा तरी आपल्या आईवडिलांना भेटून येऊ. दुसऱ्या दिवशी अर्जुन आपल्या घरी जातो, पण तो ऋषीच्या शरीरात असल्यामुळे त्याचे आईवडील त्याला ओळखत नाही. ते विचारतात, बेटा तू कोण आहेस? अर्जुन त्यांना आरशासमोर घेऊन जातो, जिथं आरशात त्यांचा अर्जुन दिसतो. त्याला पाहून त्याचे आई वडील भावूक होतात. आपला मुलगा परत आला असं म्हणत ते त्याला मिठी मारून रडायला लागतात. दुसरीकडे माधवीही आपल्या आईवडिलांना भेटते. दोघंही आपापल्या आईवडिलांसोबत छान वेळ घालवतात. मग अर्जुन त्यांना सांगतो, मी काही काळ ऋषीच्या शरीरात होतो
पण आता मला निघावं लागेल. पण तुम्ही वचन द्या की तुम्ही परत रडणार नाही, नाहीतर माझीही आत्मा रडेल. म्हणून आता आनंदात राहा." असं सांगून तो शेवटचा गुड बाय देऊन तिकडून निघून जातो. पण आई तर शेवटी आईच असते. ज्या आरशात तिचा मुलगा तिला दिसला होता, त्यालाच बिलगून ती रडू लागते. यानंतर आता दोघं हॉस्पिटलमध्ये असतात. माधवी अर्जुनला सांगते, "मला आता काही खंत नाही. मी आता शांतपणे जाऊ शकते." अर्जुनही तसंच म्हणतो. मग दोघंही आपल्या नशिबाला स्वीकारतात. बेडवर जाऊन झोपतात आणि एकमेकांकडे शेवटचं पाहून डोळे बंद करतात. डॉक्टर ऑपरेशनसाठी आत येतो. पण त्यावेळी अर्जुन आणि माधवी आधीच त्यांच्या शरीरातून निघून गेलेले असतात. आरशातही ते दिसत नाही. आणि आता ऋषी व दिया यांना काही आठवतही नाही की काय झालं होतं. पण तुम्ही विचार करत असाल की अचानक असं कसं झालं? तर खरं म्हणजे जेव्हा अर्जुन आणि माधवी आपल्या आई-वडिलांना भेटतात, त्यांच्याशी मनसोक्त बोलतात, तेव्हा त्यांची आत्मा शांत होते. त्यांनी स्वतःही म्हटलं होतं की त्यांना आता काही खंत नाही. म्हणून त्यांना मोक्ष मिळतो आणि ते तिकडून निघून जातात. त्याचबरोबर डॉक्टर थरून आपली गोष्ट संपवतो. सगळे स्टुडंट उठून निघायला लागतात. तेवढ्यात एक स्टुडंट डॉक्टरला विचारतो, "डॉक्टर, अर्जुन पुन्हा येईल का?" डॉक्टर म्हणतो, "आला तर मला खूप बरं वाटेल. शेवटचा एक हक तरी हवा ना." तो गुड बाय न बोलताच निघून गेला. तेवढ्यात एक मुलगा येऊन डॉक्टरला हक करतो आणि म्हणतो, "मला का कोण जाणे, पण तुम्हाला हक करावंसं वाटलं." सुरुवातीला डॉक्टरला काहीच समजत नाही. पण नंतर जेव्हा तो ऐकतो की त्या मुलाचं नाव अर्जुन आहे आणि त्याच्यासोबतची जी मुलगी होती तिचं नाव माधवी आहे, तेव्हा त्याला सगळं लक्षात येतं. नंतर शेवटच्या सीनमध्ये ती मुलगी अर्जुनला विचारते, "तू सतत मला माधवी का म्हणतोयस?" अर्जुन उत्तर देतो, "बटरफ्लाय, तुला आताच काही समजणार नाही. पण योग्य वेळी तू सगळं समजशील." आणि हा चित्रपट इथेच संपतो. चित्रपटाच्या शेवटी असं समजतं की अर्जुन आणि माधवीचा पुनर्जन्म झाला आहे. कारण अर्जुन आणि माधवीचा मृत्यू 2013 मध्ये झाला होता आणि आता 2035 चालू आहे. म्हणजे 22 वर्ष झाली आहेत आणि त्यांचं वयही आता 21-22 वर्षाचं आहे. त्यामुळे जर मृत्यूनंतर लगेचच त्यांचा पुनर्जन्म झाला असेल, तर त्यांचं वय या सुमारास असेल. चित्रपटाच्या सुरुवातीलाच या पुनर्जन्माच्या संकल्पनेचा हिंट दिला गेला होता. जसं आपण पाहिलं होतं की सुरुवातीला ही मुलं पुनर्जन्मावर चर्चा करायला आली होती. पण डॉक्टरने त्यांना अर्जुन आणि माधवीची गोष्ट सांगितली. पण शेवटी अर्जुन त्या मुलीला, माधवीला बटरफ्लाय म्हणतो, तेव्हा स्पष्ट होतं की अर्जुनला त्याचा पुनर्जन्म आठवत आहे. पण माधवीला अजून काही आठवत नाही. त्यामुळे कदाचित अर्जुन जाणून-बुजून तिला ही कथा सांगायला इकडे घेऊन आला असेल, जेणेकरून तिला सगळं आठवावं. सध्या तिला काही आठवत नाही, पण एक दिवस तिला नक्की आठवेल. कारण दोघांचं प्रेम आणि बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे की या जन्मातही ते दोघे एकत्र आहेत. चित्रपटाच्या शेवटी एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. प्रत्येक वर्षी रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये कित्येक अर्जुन आणि माधवी मरण पावतात, ज्यांना आपल्या कुटुंबाला शेवटचं गुड बाय म्हणण्याचीही संधी मिळत नाही. म्हणून गाडी चालवत असताना बेफिक्री नको. आणि या संदेशासह हा चित्रपट इथेच संपतो.